काल आपण क्वांटम नंबर्स पाहिले. क्वांटम नंबर्स कोणकोणते होते बघा. प्रिन्सिपल क्वांटम नंबर, त्याला स्मॉल n लेटर आहे. त्याच्यानंतर दुसरा अझिम्युथल किंवा त्याला सबसिडरी क्वांटम नंबर म्हणायचा, तो दाखवायचा स्मॉल l नी. तिसरा क्वांटम नंबर मॅग्नेटिक क्वांटम नंबर, तो क्वांटम नंबर दाखवायचा स्मॉल लेटर m. आणि चौथा बघितला स्पिन क्वांटम नंबर, आणि त्याला आपण s ह्या लेटरने दाखवतो. तर NLMS. These are the four quantum numbers which describes electron completely. काल मी त्याच्यासाठी जाता जाता एक एक्झाम्पल घेतलं होतं सोडियमचं. तर आता आपण अजून एखादं एक्झाम्पल त्याचं घेऊ. तर क्वांटम नंबरचं एक्झाम्पल 13Al घे. अल्युमिनियम ॲटम ॲटॉमिक नंबर 13. तर याचं कॉन्फिगरेशन तुम्ही जुन्या पद्धतीने लिहायचं. आता n ची किंमत त्यावेळेला 1 असेल, 2 असेल, 3, 4, 5. n ची किंमत 1 म्हणजे कुठला असेल k, 2 l, m, n, o. आणि त्याच्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स 2, 8 आणि 3. हे जुन्या पद्धतीचं माहिती आहे ना तुम्हाला. पहिल्या सेल मध्ये k सेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, l सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि m सेल मध्ये 3 इलेक्ट्रॉन. तर हेच इलेक्ट्रॉन्स आपण आता हे 2 इलेक्ट्रॉन कुठे आहेत, कसे आहेत, काही माहिती नाही. याच्यामध्ये हे जुने कॉन्फिगरेशन जे आहे ह्याच्यामध्ये काही सांगितलेलं नाही. तो क्वांटम नंबर कसा आहे किंवा तो इलेक्ट्रॉन कुठे आहे, कसा आहे, काही माहिती नाही. फक्त पहिली कक्षा 2 इलेक्ट्रॉन, दुसरी कक्षा 8 इलेक्ट्रॉन, तिसरी कक्षा 3 इलेक्ट्रॉन, एवढंच या जुन्या कॉन्फिगरेशन मध्ये सांगितलेलं आहे. आता क्वांटम नंबर्स काय करतात, तर ह्या 2, 8, 3 म्हणजे ह्या 13च्या 13 इलेक्ट्रॉनचे पत्ते सांगतात. कळलं. आता k सेल म्हणजे तुम्ही n ची किंमत किती घेतली हे महत्त्वाचं आहे. n ची किंमत किती घेतली k सेल ला, किती 1. तर k सेल म्हणजे n ची किंमत 1. प्रत्येक स्टेपला तुम्ही लक्ष द्या. n = 1. आता n ची व्हॅल्यू 1 असताना l ची व्हॅल्यू कशी ठरवायची हे तुम्हाला माहिती आहे. काय फॉर्म्युला त्याचा, 0 to n - 1 म्हणजे 0 to 1 - 1 म्हणजे 0 to 0 म्हणजे 0 आलं. म्हणजे l ची किंमत किती आली 0. आता l ची किंमत 0 असताना m च्या किमती कशा ठरवायच्या बघा. l ची किंमत 0, m ची किंमत ठरवताना -L2 + L इन्क्लुडिंग 0. आता L ची किंमत 0 आहे म्हणजे -02 + 0 इन्क्लुडिंग 0 म्हणजे काय आलं 0. त्याची पहिली किंमत, पहिला इलेक्ट्रॉन न्यूक्लियस मध्ये किंवा एटम मध्ये, न्यूक्लियस मध्ये जर का पहिला इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज डायरेक्शन असेल तर दुसरा इलेक्ट्रॉन कसा असेल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणून पहिला इलेक्ट्रॉन काय करायचा +½ म्हणजे अर्थ काय त्याचा की इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज डायरेक्शन न न्यूक्लियसच्या भोवती फिरतो. n ची किंमत 1 याचा अर्थ पहिला इलेक्ट्रॉन पहिल्या मुख्य कक्षेमध्ये आहे. l ची किंमत 0, तो s ह्या उपकक्षेमध्ये किंवा उप ऑर्बिटल मध्ये आहे. त्याचं मॅग्नेटिक ओरिएंटेशन 0 आहे. तो मॅग्नेटिक फील्डच्या अनुकूल पण नाही आणि प्रतिकूल पण नाही, 0 मॅग्नेटिक फील्ड. आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतो न्यूक्लियसच्या भोवती. हे पहिल्या इलेक्ट्रॉनचं सांगितलं. आता पहिला इलेक्ट्रॉन असा असेल तर दुसरा इलेक्ट्रॉन n = 1 असेल, a = 0 असेल, m = 0 असेल.
पहिला जर क्लॉकवाईज असेल तर त्याच्या बरोबरचा दुसरा अँटी क्लॉकवाईज असेल, म्हणून इथं S ची किंमत किती आली -1/2. पहिल्या सेल मधले हे दोन इलेक्ट्रॉन जे आहेत की नाही, हे दोन इलेक्ट्रॉन कसे असतील, पहिल्या सेल N सेल मधले दोन इलेक्ट्रॉन, N ची किंमत किती आहे 1, दोन्हीलाही एकच किंमत आहे, दोन्ही S ह्या ऑर्बिटल मध्ये आहे, L = 0 म्हणजे S ऑर्बिटल, दोघांची मॅग्नेटिक ओरिएंटेशन 0 आहे. पहिला इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज डायरेक्शन ने फिरतो तर दुसरा अँटी क्लॉकवाईज. मग याच्यावरून आपल्याला काय सांगायचं बघा, N ची किंमत किती आहे 1, L ची किंमत 0, याचा अर्थ कुठलं ऑर्बिटल किंवा सेल सबसेल सांगितला S, आणि त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन 2, किंवा हेच असं दाखवता येतं, S चा एक बॉक्स दाखवायचा आणि पहिला इलेक्ट्रॉन प्लस हाफ आहे तर तो अर्धा एरो अपवर्ड डायरेक्शन ला दाखवायचा. प्लस हाफ कसं दाखवायचं, हाफ एरो पॉइंटिंग इन अपवर्ड डायरेक्शन, आणि मायनस हाफ एरो पॉइंटिंग इन डाउनवर्ड डायरेक्शन. वरच्या दिशेने एरो दाखवला की प्लस हाफ म्हणायचं, खालच्या दिशेने दाखवला की मायनस हाफ म्हणायचं. तर हे पहिला सेल संपला तुमचा. कळलं का हे दोन इलेक्ट्रॉन कसे असतील ते. त्याच्यानंतर दुसरा कुठला सेल आहे L सेल. आता L सेल ला N ची किंमत किती घेतली बघा, किती आहे 2. आता N ची किंमत 2 असताना L च्या किमती कशा ठरवल्यात बघा, 0 to n-1, म्हणजे 0 to 2 - 1 म्हणजे 0 to 1, म्हणजे काय आलं 0 आणि 1. कळलं. आता पहिल्यांदा काय करायचं बघा, L ची किंमत 0 घ्यायची आणि त्याच्या पॉसिबल व्हॅल्यू m च्या लिहायच्या. m ची व्हॅल्यू -L2 + L इन्क्लुडिंग 0 विथ 0, म्हणजे काय आलं -0 to +0 इन्क्लुडिंग 0 म्हणजे 0 च आलं. n = 2, L = 0. पहिली किंमत घेतली L ची ही, कळतं का. तर त्या स्टेपला विचारा मला, L ची किंमत 0, n ची किंमत 2, L च्या दोन किमती आल्या 0 आणि 1, तर त्यातली पहिली किंमत घेतली L ची 0 घेतली. कळलं का हे. आता L ची 0 घेताना m च्या व्हॅल्यू -L2 + L इन्क्लुडिंग 0, म्हणजे -0 to +0 इन्क्लुडिंग 0 म्हणजे n ची किंमत पहिली 0, S ची किंमत पहिली प्लस हाफ. दुसरा इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये n = 2, L = 0, m = 0. पहिला प्लस हाफ असेल तर दुसरा काय असेल मायनस हाफ. म्हणजे हे कसं झालं बघा, n ची किंमत काय आली 2, L ची किंमत 0 म्हणजे S, आणि त्याच्यामध्ये हे दोन इलेक्ट्रॉन, म्हणजे हे असं दाखवायचं 2s2. आता हे L ची किंमत 0 घेऊन झालं, 0 च संपलं. आता L ची किंमत किती आहे 1 आहे, तर m च्या किमती कशा ठरवायच्या, -L2 + L इन्क्लुडिंग 0, म्हणजे -1 to +1 इन्क्लुडिंग 0, म्हणजे -1 0 आणि +1. आता ह्या प्रत्येक m च्या व्हॅल्यू साठी s च्या दोन व्हॅल्यू घ्यायच्या, पहिली प्लस हाफ, दुसरी मायनस हाफ. प्लस हाफ मायनस हाफ, प्लस हाफ मायनस हाफ, प्लस हाफ मायनस हाफ. आता n ची किंमत 2, n ची किंमत 2. आता L ची किंमत आपण किती घ्यायची, इथं किती घेतली L 1 घ्यायची, बरोबर आहे का. m ची किंमत पहिली किती -1, s ची किंमत पहिली प्लस हाफ, परत n ची किंमत 2, L ची किंमत 1, m ची किंमत -1, s ची किंमत दुसरी -1/2.
परत n ची किंमत 2, l ची किंमत 1, m ची किंमत 0. हे संपलं, 2 घेतल्या त्याच्या. परत m ची किंमत 0, s ची किंमत प्लस हाफ, n ची किंमत 2, l ची किंमत 1, m ची किंमत 0, s ची किंमत मायनस हाफ. आता l च्या किमती एवढ्या झाल्या. आता राहिलेली l ची किंमत n is equal to 2, l is equal to 1, m is equal to plus 1, s ची किंमत प्लस हाफ, n ची किंमत 2, l ची किंमत 1, m ची किंमत प्लस 1, s ची किंमत दुसरी मायनस हाफ. सर्वांसाठी n ची किंमत 2 आहे, 2 घेतलं. l ची किंमत बघूया. l ची किंमत या दोन्हीसाठी s आहे, म्हणजे l ची किंमत 0 आली. इथून मात्र बदललेली आहे. l ची किंमत 1 असताना आपण काय लिहितो? l ची किंमत 2, इथून बदल आहे. l ची किंमत 2 ला 2 लिहिलं. l ची किंमत 1 म्हणजे p. त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? हे टोटली 6. बरोबर आहे. आता हे p चे किती बॉक्स दाखवतो आपण? डिजनरेट सेट म्हटलंय त्याला. पहिला px, दुसरा py, तिसरा pz. आता त्याच्यातले प्लस हाफ चे किती इलेक्ट्रॉन आहेत बघा? 1, 2, 3. प्रत्येकामध्ये एक एक प्लस हाफ चा इलेक्ट्रॉन अपवर्ड डायरेक्शन दाखवले. आणि परत हे दुसरे 3 मायनस आहेत, तर हे इथे आहे 2p6. आता हे 2 मेन एनर्जी लेवल सारखी आहे, म्हणून n is equal to 2. आणि त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन म्हणजे कसे आहेत? हे 2 आणि हे 6 किती झाले? 8. तर दुसऱ्या मुख्य कक्षेमध्ये 2s ही उपकक्षा आणि 2p ही उपकक्षा आहे. s ह्या उपकक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि p ह्या उपकक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन. याचा अर्थ काय बघा? प्रत्येकाचा अर्थ जर सांगायचा म्हटलं 1s2 काय आहे त्याचा अर्थ? हे 2 इलेक्ट्रॉन पहिल्या मुख्य कक्षेमध्ये आहेत. त्याच्यानंतर ते इलेक्ट्रॉन s ह्या उपकक्षेमध्ये आहेत. त्याच्यातला पहिला इलेक्ट्रॉन घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतोय, दुसरा इलेक्ट्रॉन घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतोय. त्याच्यानंतरचे 8 इलेक्ट्रॉन कसे सांगितले? त्या 8 मधले पहिले 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्या मुख्य कक्षेमध्ये आहेतच, त्याच्यातल्या s ह्या उपकक्षेमध्ये आहे. त्यातला एक इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरतो, दुसरा अपोजिट डायरेक्शनने फिरतो. त्याच्यानंतर राहिलेले 6 इलेक्ट्रॉन ते कुठे आहेत? दुसऱ्या मुख्य कक्षेच्या p ह्या उपकक्षेमध्ये आहे. त्याच्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन हे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात आणि 3 हे विरुद्ध दिशेने फिरतात. तर हे या पद्धतीने n is equal to 2 च झालं. तर हे खाली बसत नाही म्हणून मी वरती घेतो. तर 1s2 2s2 आता हेच आपण मी इथे लिहितो 13 ॲल्युमिनियम 1s2 लिहिलं, 2s2 लिहिलं, 2p6 लिहिलं. आता त्याच्या पुढचं बघूया. तिसरा सेल n ची किंमत इथे किती आहे? m सेल. आता m सेल मध्ये n ची किंमत किती आहे? 3. आता n ची किंमत 3 असताना l ची किंमत कशी काढायची? 0 to n - 1 म्हणजे 0 to 3 - 1 म्हणजे 0 to 2 म्हणजे 0 1 आणि 2. कळलं का? आता ह्या l च्या प्रत्येक l ची किंमत ही पहिली घ्यायची, परत ही घ्यायची, परत ही घ्यायची m च्या व्हॅल्यू ठरवण्यासाठी.
तर L ची किंमत 0 असताना M च्या व्हॅल्यूज कशा लिहिणार -L2 + L इन्क्लुडिंग 0 म्हणजे -0 to +0 इन्क्लुडिंग 0 म्हणजे 0 आली आणि M च्या प्रत्येक एका किमतीला S च्या दोन व्हॅल्यूज +½ -½ मग ते आपण पहिली व्हॅल्यू लिहून टाकू n = 3 n = 3 घेतलं L ची किंमत 0 1 2 आहे तर त्यातली पहिली लोएस्ट अगोदर घ्यायचं नंतर मोठं जरा खाऊ आणल्यानंतर आपण काय करतो पहिल्यांदा कोण खातं सर्वात लहान बाळाला अगोदर देतो त्याचं पोट भरल्यानंतर त्याच्यापेक्षा मोठ्या बाळाला का घरचा आलेला काय करतो मी खाऊ घरी नेला मी सगळं पोट भरून खाल्लं की उरलेलं तुम्ही खावा असं कधी आपण आपली संस्कृती नाही ती लक्षात घ्या आपण सगळ्यात लहान बाळाला जेवढं देता येईल तेवढं देतो त्याला भरून उरले त्याचं उष्ट सुद्धा आपण खातो तसं हे अगोदर लोएस्ट भरायचे नंतर हायेस्ट नंतर हायेस्ट नंतर हायेस्ट नंतर तर n = 3 l = काय येणार 0 m = 0 s = +½ कळलं n परत इथं 3 l = 0 m = 0 दुसरा इलेक्ट्रॉन -½ आता n ची किंमत इथं किती आहे 3 l ची किंमत 0 म्हणजे s किती इलेक्ट्रॉन 2 कळलं त्याच्यानंतर आता हे 0 चं संपलं l ची किंमत आता किती घ्यायची 1 m ची किंमत त्यावेळेला काय घेणार -1 0 आणि +1 आणि प्रत्येक एका m च्या किमतीला s च्या व्हॅल्यू किती 2 आता यातली पहिली व्हॅल्यू घ्यायची +½ आपल्याला यात किती इलेक्ट्रॉन्स आहेत 3 मधले 2 तर इथे झाले आता राहिला एकच इलेक्ट्रॉन तर तो इलेक्ट्रॉन कसा असेल n = 3 l = 1 m पहिली व्हॅल्यू -1 s +½ चौथा इलेक्ट्रॉन नाही ना यात त्यामुळे पुढचं काय लिहायची काय गरज नाही असेल तर लिहायचं अन्यथा नाही आता याच्यामध्ये n ची किंमत किती 3 l ची किंमत 1 याचा अर्थ p त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहे 1 मग हे p चे 3 बॉक्स दाखवायचे px py pz त्याच्यातलं एकच ऑर्बिटल मध्ये फ्री म्हणून हे परत पुढचं काय येतं 3p1 तर तुमच्या जुन्या पद्धतीचं कॉन्फिगरेशन k सेल मध्ये 2 l सेल मध्ये 8 m सेल मध्ये 3 हे जे जुनं आहे आता हे या पद्धतीने यायचा 1s2 ॲल्युमिनियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3p1 आणि हे पूर्णपणे एक्सप्लेन काय करतं इलेक्ट्रॉन पहिल्या कक्षेमध्ये s ह्या उपकक्षेमध्ये त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन पहिला इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज ना दुसरा इलेक्ट्रॉन अँटी क्लॉकवाईज त्याचं मॅग्नेटिक मोमेंटम 0 आहे +1 असेल मॅग्नेटिक फील्डला अनुकूल -1 असेल मॅग्नेटिक फील्डला अपोज करणार तर इतकं ह्या क्वांटम नंबर्सनी माहिती दिली कळालंय का सर्वांना थोडं कळालंय काय जर आता ह्याचा कसं केलं पाहिजे तुम्ही सुद्धा अभ्यास करा घरी जाऊन काय आणि त्यातनं काही शंका आली तर मला विचारा अतिशय सोपा भाग आहे हा कसा ज्याला कळालंय त्याने काय अडचण नाही त्याच्यानंतर पुढचा भाग आहे तो अबाव प्रिन्सिपल किंवा त्याला एनर्जी लेवल डायग्राम पण म्हटलं जातं याचं स्टेटमेंट काय अबाव प्रिन्सिपल विचारलं जातं परीक्षेत in an atom काय म्हटलंय मी बघा शब्द काय उच्चारला in an atom electrons are filled in various orbitals
of the orbitals. ॲटम मध्ये जी वेगवेगळी ऑर्बिटल्स आहेत, तर त्या ऑर्बिटल्स मध्ये इलेक्ट्रॉन्स भरत असताना कशी भरली जातात? विथ इन्क्रीजिंग एनर्जी. मीन्स फर्स्ट लोवेस्ट ऑर्बिटल इज filled, then highest energy, then highest energy, then highest energy, then highest energy. तुम्ही 11वी पर्यंत आला. पहिलीचा वर्ग पास झाल्यानंतरच दुसरीत तुम्हाला घातलं. दुसरीचा वर्ग झाला की तुम्हाला लगेच 5वीत घातलं आणि परत 3री आणि 4थी नंतर केलं. असं काही केलं का? नाही. कुणालाही करता येणार नाही, कधीही केलेलं नाही कुठेही. किंवा पहिल्यांदा 11वी करून परत काय करू, पहिलीला जाऊ, असं झालंय का काय? नाही. तर पहिली ते 10वीचे तुमचे वर्ग सगळे क्लिअर आहेत म्हणून तुम्ही 11वीला आला. 1 ते 10चे तुमचे वर्ग पूर्णपणे पास आहात. तुम्ही ते क्वालिफाय झालाय आणि म्हणून 11वीत आलाय. तुम्हाला 12वीत आता परवानगी नाही. जूनला तुम्हाला 12वीत निश्चितपणे. कधी? 11वीचा वर्ग पास झाला की मग 12वी. समजा 11वीला नापास झाला तर 11वीत. तसंच ऑर्बिटल्स सुद्धा असे असतात. पहिल्यांदा ऑर्बिटल्स इलेक्ट्रॉन्स हे कमीत कमी ऊर्जेच्या ऑर्बिटल्स मध्ये एंट्री होतात. ते भरलं की नंतर त्याच्यापेक्षा जास्त ऊर्जेच्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन एंट्री करतात. ते भरलं की त्याच्यापेक्षा जास्त, ते भरलं की त्याच्यापेक्षा जास्त, ते भरलं की त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे किंवा हेच उदाहरण तुम्ही घरामध्ये, आपल्या घरात 10 माणसं आहेत. सर्वात वयानं कमी त्याला अगोदर पहिला प्रेफरन्स असतो. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठं, तर त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठं, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठं. तसंच इलेक्ट्रॉनचं फिलिंग पण होत असतं. तर ते अबाव प्रिन्सिपल किंवा अबावचं प्रिन्सिपल मी काय सांगितलं? इन अन ॲटम इलेक्ट्रॉन्स फर्स्ट फील्ड किंवा फर्स्ट एंटर्स into the lowest energy orbitals and then they enters into the higher energy orbitals. First lowest energy orbitals are filled. After filling up of lowest orbitals, electron enters into highest energy orbitals. लोएस्ट एनर्जीचा ऑर्बिटल अपुरं ठेवून हायेस्ट एनर्जी मध्ये इलेक्ट्रॉन कधीही एंट्री होत नाही. ज्या वेळेला किंवा मान नदीला पाणी आले, परत शिंगणापूरला पाऊस झाला, मध्ये 2-4-5 किलोमीटर विरोधी पक्षाचं गाव आहे म्हणून पाणी तिथंच जाणार नाही. तिथनं लगेच डायरेक्टली जंप असं नाही. तिथून पाऊस पडला बरोबर, पाणी सगळे खड्डे भरत येणार, वाळूचे खड्डे वगैरे. तो खड्डा भरला की मग पाणी पुढं, तो खड्डा भरला की परत पुढं. आपल्या इकडं पर्यंत पाणी कधी येणार? की सर्व एखादाही खड्डा असा बिगर पाण्याचा राहणार नाही. लक्षात घ्या. सेम प्रिन्सिपल इलेक्ट्रॉनचं पण आहे. सगळ्या पिरियोडिक टेबल मध्ये जेवढी एलिमेंट्स आहेत त्या सर्वांना हा नियम लागू पडतो. तर आता तो अबाव प्रिन्सिपल परत रिपीट करतोय. इलेक्ट्रॉन्स किंवा इन एन ॲटम इलेक्ट्रॉन्स फर्स्ट एंटर्स इनटू दी लोएस्ट एनर्जी ऑर्बिटल्स, देन इलेक्ट्रॉन एंटर्स किंवा आफ्टर फिलिंग दी लोएस्ट एनर्जी ऑर्बिटल्स इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू दी नेक्स्ट हायर एनर्जी ऑर्बिटल. तर तेच असं दाखवायचं. आता ही डायग्राम दाखवताना थोडीशी बघा. 1s 2s 2p 3s 3p 3d 4s 4p 4d 4f
5s 5p 5d 5f. त्याच्यानंतर पुढं 6s 6p 6d 6f ची काही गरज नाही, परंतु मी लिहितो, काय हरकत नाही, 6f येणारच नाही आपल्याला. 7s 7p 7d. आता हे मी जे लिहिलंय 4f 5fच घ्यायचं, 6f घेण्याची काही गरज नाही, कारण का ट्रान्झिशन एलिमेंट खाली जे बिलो आहेत दोन आडव्या लाईन 4f आणि 5f चीच आहेत एलिमेंट, 6f ची काही आपल्याला गरज नाही. तर आता हे ऑर्बिटल्स कसे भरतात, तर मी एक आपल्याला नेहमी खाल्लं बाण मारतो आपण वर, तसं स्टार्ट कुठून करायचं, खालून करायचं. 1s 1s पूर्ण झालं की परत इकडे यायचं. 2s त्याच्यानंतर 2p त्याच्यानंतर 3s 3s नंतर 3p 3p नंतर 4s 4s नंतर 3d नंतर 4p नंतर 5s नंतर 4d नंतर 5p नंतर 6s नंतर 4f 5d 6p 7s 5f 6d 7p 8s. तर हा ऊर्जेचा इन्क्रीजिंग ऑर्डर एनर्जी क्रम आहे. म्हणजे पहिला ऑर्बिटल 1s नंतर 2s नंतर 2p नंतर 3s नंतर 3p नंतर 4s नंतर 3d नंतर 4p नंतर 5s नंतर 4d नंतर 5p नंतर 6s. अशी ऊर्जा वाढत जाते या ऑर्बिटल्सची. आता तुम्ही म्हणाल हे 1s 2s 2p सर्वात कमी ऊर्जेचं ऑर्बिटल हे, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त ऊर्जेचं परत हे झालं की परत हे परत हे परत हे. आता 3p नंतर 4s आलं. 3p पेक्षा जास्त ऊर्जा 4s ची आहे आणि 4s पेक्षा 4 हा अंक मोठा आहे, परंतु हे 3d आहे. 4s ची एनर्जी कमीच आहे 3d पेक्षा. कळतं का? तुम्ही अंकाकडे इथे बघू नका. 4 आणि 3 4s ची एनर्जी कमी आहे कशापेक्षा, 3d पेक्षा. 3d ची एनर्जी कमी आहे 4p पेक्षा. 4p ची एनर्जी परत कमी आहे कशापेक्षा, 5s पेक्षा. 5s ची एनर्जी परत कमी आहे 4d पेक्षा. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी. तर ऑर्बिटल्स ही अशीच भरली जातात. हाच क्रम आहे कुठं, पूर्ण जगामध्ये. याच क्रमानं इलेक्ट्रॉन्स फिलअप होतील. हे कधीही न बदलणार आहे, म्हणून पाठ करून टाकायचं. कसं लिहायचं कळालं तुम्हाला? 1s लिहायचं, 2s लिहायचं, 2p लिहायचं. s ऑर्बिटल एकच असतं. s आणि p दुसऱ्या मेन एनर्जी लेवल 2 उपकक्षा आहेत. तिसऱ्यामध्ये 3 उपकक्षा आहेत. 3f लिहायचं नाही, फक्त 4f आणि 5f लिहायचं आणि बाकीचे d लिहा. 4f 5f पिरियडिक टेबलच्या बॉटमचे 4f ट्रान्झिशन सिरीज आहेत बघा, लॅन्थानाइट्स आणि ऍक्टिनाइट्स. तर ते 4f मध्ये लॅन्थानाइट्स येतात, 5f मध्ये ऍक्टिनाइट्स येतात.
6F ला काही गरजच नाही, कारण का पिरियोडिक टेबल मध्ये एलिमेंट्सच नाहीत ते. तर हा क्रम कधीही विसरायचा नाही. परीक्षेमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर विचारलं तर पहिल्यांदा हे कच्च्या पानावरती डायग्राम काढायचे अशा पद्धतीने, अजिबात चुकायचा प्रश्न येत नाही. त्याच्यानंतर आपल्याला हे पण माहिती आहे एस मध्ये मॅक्झिमम, पी मध्ये मॅक्झिमम, याच्यापेक्षा कमी चालतील परंतु याच्यापेक्षा एक पण जादा चालत नाही. असतील तर एवढे, ह्याच्यापेक्षा जास्त झाला पी मध्ये 7 इलेक्ट्रॉन कदापिही असू शकणार, 7वा इलेक्ट्रॉन डी मध्ये जाणार, डी मध्ये 11वा असूच शकणार नाही, 11वा तो एफ मध्ये जाईल. तर अशा पद्धतीनं हे अबाव प्रिन्सिपल मी काय सांगितलं, in an atom electron first enters into the lowest energy orbitals. After filling the lowest energy orbitals, electron enters into the next higher energy orbitals. This is known as above principle. हे above principle म्हणजे अबावचं तत्व आहे. तत्व म्हणजे तत्व, प्रिन्सिपल म्हणजे तत्व. लक्षात घ्या हे तत्व कधीही, तत्वापासून कधीही ढळणं नाही. लक्षात घ्या, कळलं? माझ्या मते लक्षात आलं असावं सर्वांना, होय ना? त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो अबाव प्रिन्सिपल नंतर पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. पावलीच्या त्याचा मराठी अर्थ काय आहे का? पावलीच्या अपवर्तनाचा नियम. वर्तन सद्वर्तन म्हणतो, अपवर्तन म्हणजे वाईट वर्तन, बरोबर आहे का? तर पावलीच्या एक्सक्लुजन प्रिन्सिपल मध्ये आपण ते आता जस्ट मी सांगतो. 2021 ला काही जनगणना झालेली नाही. साधारणपणे 140 कोटी आपली लोकसंख्या असेल भारताची. 140 कोटी लोकांमध्ये 2 माणसं सारखी दाखवून द्यावा आहेत का, असतील का? या वर्गामध्ये 80 मुलं आहेत, 80 मध्ये 2 सारखे कोण आहेत सांग. गणवेशावरनं सारखे दिसत असतील तो भाग वेगळा, गणवेश सारखे दिसण्यासाठी आहे, परंतु प्रत्येक माणूस वेगळा आहे. इथं जेवढे चेहरे आहेत तेवढे सगळे वेगळे आहेत का नाही? तुमचे आधार कार्ड काढताना तुमचा थंब दुसऱ्या कोणालाच चालत नाही. लक्षात घ्या, म्हणजे ह्या थंबच्या रेघेवरनं तुमचं किती बघा की 140 प्रकारचे, 140 कोटी प्रकारचे थंब आहेत. म्हणजे ह्या जगामध्ये कोणतीही 2 माणसं सारखी नाहीत. जुळे जरी असले तरीही, आता आमच्याकडे जुळे बरेचसे येऊन गेलेत बरं का. मी अगोदर पहिल्यांदा व्हिडिओ बंद करतो. तू शंका बरोबर सांगितली.